जे पॉलिटिक्स आहे मला जास्त हे नाही आहे कल्पना, पण मी तुम्हाला असं सांगते की मी एक IT प्रोफेशनल आहे. आधी मी पुण्यात राहत होते, आता सासवडमध्ये आलं मला 3-4 वर्ष झाले. मग मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगते की जेव्हा आम्ही इकडे आले राहायला तर हे सिटी खूप क्लीन राहायचं. वारीनंतर आम्ही बघितलं की एक तासाभर म्हणजे वारी इकडून गेली नाही की क्लेनलीनेस सुरू व्हायचं आधी. पण आता मी यावर्षी बघितलं, आता 7 महिने झाले, कुठेही काही क्लीन नाही झाले. सगळीकडे म्हणजे उकडा शब्द असतं आमच्या गुजरातीमध्ये की तसं, म्हणजे मी खाली प्लॉट्स जे आहे मागे आपलं हडको आहे तिथे मागे खाली प्लॉट्स तसे झाले. आमचं हे ड्रेनेज आहे गुरुकुल सोसायटीचं ड्रेनेज, तुम्ही फॉलो करा. मी तुम्हाला सांगते, तुम्ही एक व्हिडिओ पण घ्या. तिथे तुम्ही जर बघितलं तर इतकं घाणेरडं सगळं झालंय. मग मला ॲज एन आउटसायडर मला असं वाटतं, ह्याच्या आधी कोण होतं मला माहिती नाही, कारण मी पॉलिटिक्समध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही. पण मला आत्ता असं वाटते की ह्याच्या आधी जे होते ते खूप चांगलं काम करत होते आणि आत्ता जे आहे त्यांनी म्हणजे हे काही क्लेनलीनेस केली नाही. तर मला तरी चेंज खूप खूप आवश्यक वाटते. मग आम्ही इकडे जे सोपानदेव समाधी आहे तिकडे मेडिटेशन करते. आमची माताजी पण तिकडे आलेले होते स्वतः, म्हणून त्याच्यासाठी स्पेशली आम्ही इकडे राहायला आले की गावाकडची हवा. आणि खूप सुंदर वाटायचं आम्हाला की क्लीन सिटी आहे, छोटं आहे पण क्लीन सिटी आहे. पण आता ह्यावेळी आम्ही बघितलं की एकदम म्हणजे ते क्लेनलीनेस कुठेतरी गायबच झाली. आणि एस्पेशली वारीनंतर जर क्लेनलीनेस नाही केली, तुम्हाला माहिती आहे किती घाणेरडं होते वारीनंतर. मग ते खूप आवश्यक आहे. मला आता वाटते नाही, चेंज इज व्हेरी नेसेसरी. किती म्हणजे आता 4 वर्ष झाले, 4 वर्षात तुम्ही जो पालखीचा इन्सिडेंट सांगताय की पालखी वारी येऊन गेली आणि वारी येऊन गेल्यानंतर तुम्हाला अजूनही सासवड शहरामध्ये कचरा दिसतोय, हे गेली 4 वर्ष झाले सासवडमध्ये तुम्ही राहताय, हे कधी अनुभवाला आलंय? ह्याच वर्षी. ह्याच्या आधी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, वारी गेली की क्लेनलीनेस होते. आमच्या मुलांची जे शाळा आहे ना, ते 1 दिवस सुट्टी देते की क्लेनलीनेस होणार. आणि आम्ही बघत होते की नाही, ते 1 दिवस